गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजचा आपला जो टॉपिक आहे तो ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ. सेक्शन सेकंडमधला हा टॉपिक आहे. तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये शिकलेला आहात की इव्होल्युशन म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय इव्होल्युशन. तर इव्होल्युशन म्हणजे बघा की हळूहळू काय होत जातात, चेंजेस होत जातात. काय होत जातात, चेंजेस होत जातात. म्हणजे तुम्ही ऐकलं आहे की बाबा इतिहासामध्ये काय म्हणतोय आपण, आपले पूर्वज कोण होते तर माकड, की माकडापासून हळूहळू मानवाची निर्मिती झाली. त्याने काय नवनवीन शोध लावले, जसं की काय फॉर एक्झाम्पल सुरुवातीला तो कंदमुळं खात होता, नंतर काय मातीपासून भांडी तयार करू लागला, त्याच्यापासून परत अग्नीचा शोध लागला, नंतर त्याच्यामध्ये अन्न शिजवू लागला, की असे हे काय होत गेले, चेंजेस होत गेलेले आपल्याला बघायला मिळतात. मग इव्होल्युशन म्हणजे तेच की स्लोली अगदी ग्रॅज्युअली जे चेंजेस होतात ते म्हणजे की इव्होल्युशनची ॲक्च्युली डेफिनेशन काय आहे बघा. द gradually changes occurring in the living organisms over a long period of time. इव्होल्युशनचे आपण डेफिनेशन काय सांगू शकतो तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये किंवा जे लाईफ आहे ऑर्गॅनिझमचं त्याच्यामध्ये आपल्याला अगदी ग्रॅज्युअली म्हणजे अगदी स्लोली किंवा हळूहळू चेंजेस किंवा डेव्हलपमेंट झालेली बघायला मिळते. त्या प्रोसेसला काय म्हणतात, इव्होल्युशन, विच इज कॉल्ड ॲज ए इव्होल्युशन. The changes occurring gradually or slowly in a long period, की त्या ऑर्गॅनिझमच्या लाईफमध्ये आपल्याला अगदी हळूहळू काय होतात, चेंजेस झालेले किंवा डेव्हलपमेंट झालेली, त्यांची ग्रोथ झालेली आपल्याला बघायला मिळते. मग आता म्हणजे ह्याच्यात निसर्गामध्ये पण तुम्हाला माहिती आहे की बाबा काय जे काही चेंजेस होत जातात ते काही सडनली होतात असं नाही. मग या टॉपिकमध्ये पण तुम्हाला ते शिकायचं आहे की लाईफ अर्थवरती पहिल्यांदा लाईफ कसं ओरिजिनेट झालं याबद्दल काय केले, बरेच सायंटिस्टने काय केले, थेअरी प्रपोज केलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा थेअरीज की ओरिजिन ऑफ लाईफ, याच्यामध्ये बघा की ओरिजिन ऑफ लाईफमध्ये काय त्यालाच काय म्हटलं जातं, प्रोटोबायोजेनेसिस, विच आर ऑल्सो कॉल्ड ॲज ए प्रोटोबायोजेनेसिस. त्याची डेफिनेशन काय सांगता येईल की पहिल्यांदा अर्थवरती जे ओरिजिन लाईफचं जे ओरिजिन आहे त्याला काय म्हणतात, प्रोटोबायोजेनेसिस. द ओरिजिन ऑफ लाईफ ऑन दी अर्थ विच आर कॉल्ड ॲज ए प्रोटोबायोजेनेसिस. बघा लक्षात येते का डेफिनेशन ओरिजिन ऑफ लाईफची. कशाला म्हटलं ओरिजिन ऑफ लाईफ, आपल्या अर्थवरती पहिल्यांदा लाईफ कसं फॉर्म झालं, कसं डेव्हलप झालं त्याला काय म्हणतात त्या प्रोसेसला, तर ओरिजिन ऑफ लाईफ. प्रोटो मीन्स काय, फर्स्ट, लाईफ बायो मीन्स लाईफ अँड जेनेसिस मीन्स फॉर्मेशन. बघा प्रोटो म्हणजे काय, फर्स्ट, बायो मीन्स लाईफ अँड जेनेसिस मीन्स फॉर्मेशन. फर्स्ट लाईफ फॉर्मेशन त्यालाच काय म्हणतात तर फर्स्ट लाईफ फॉर्मेशन असं म्हणतात. म्हणजे अर्थवरती पहिल्यांदा लाईफ कसं फॉर्म झालं, कसं डेव्हलप झालं त्या प्रोसेसला ओरिजिन ऑफ लाईफ म्हणतात. मग त्याच्यामध्ये मी अगदी आत्ताच म्हटलं की काय बऱ्याच सायंटिस्टने काय केले, आपलं मत मांडलेलं आहे. त्यांनी काय केले, सिद्धांत, थेअरी म्हणजे काय सिद्धांत, की त्याच्यामध्ये तुम्हाला इव्होल्युशनच्या संदर्भात बरेच सिद्धांत, बरेच थेअरी डेव्हलप झालेल्या किंवा क्रिएट झालेल्या किंवा प्रपोज केलेल्या बघायला मिळतात. मग त्याच्यामध्ये पहिली थेअरी जी आहे, पहिली थेअरी आहे ती काय, थेअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. थेअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. आता या थेअरींच्या मार्फत म्हणजे हे जे काही वेगवेगळे सायंटिस्ट आहेत ते काय करतात तर या थेअरीच्या मार्फत स्वतःचं मत मांडत असतात. थेअरीच्या मार्फत काय स्वतःचं मत मांडतात. मग इन दॅट फर्स्ट वन पहिली थेअरी कोणती आहे तर थेअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. काय म्हटलं ह्याच्यामध्ये तर ही अगदी सुरुवातीची थेअरी आहे. फर्स्ट थेअरी कोणती आहे तर स्पेशल क्रिएशन, सगळ्यात जुनी अशी ही थेअरी आहे, ओल्डेस्ट थेअरी. देन या थेअरीमध्ये काय सांगितलं आहे तर अर्थवरील जे लाईफ आहे किंवा जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते कशाच्या मार्फत डेव्हलप झाले, विच आर डेव्हलप्ड बाय ए गॉडच्या मार्फत ते डेव्हलप झालेले आहेत किंवा क्रिएट झालेले आहेत. त्या थेअरीला काय म्हटले तर थेअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. बघा विच इज द ओल्डेस्ट थेअरी बेस्ड ऑन ए रिलिजियस बिलीफ विदाउट एनी सायंटिफिक प्रूफ. की याच्यामध्ये काय म्हटलं आहे की त्याच्यामध्ये कोणत्याही सायंटिस्टचं प्रूफ नाही
आहे किंवा कुठल्याही सायंटिस्टने तिथं मत मांडलेलं आहे. मग सुरुवातीला काय म्हटलं जातं तर अर्थवरती जे लाईफ आहे किंवा जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते कोणाच्या मार्फत क्रिएट झालेत तर विच आर ओनली डेव्हलप्ड बाय गॉड. आपण पण म्हणतो बघा आपल्या घरी आजी आजोबा जे असतात ते सांगत असतात आपल्याला की जे काही सगळे करते करविते आहेत ते कोण आहेत, देव आहेत. बरोबर, म्हणजे कुठेतरी जाऊन आपल्याला देवावरती विश्वास पाहिजेलच आहे शेवटी, है ना. मग त्याच्यामध्ये पण तेच की सगळ्यात पहिल्यांदा थेरी जी आहे त्याच्यामध्ये पण तेच मत आहे की काय आपल्या अर्थवरती जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते कोणाच्या मार्फत क्रिएट झालेत किंवा कोणाच्या मार्फत डेव्हलप झालेत तर गॉडच्या मार्फत. ठीक आहे. नेक्स्ट वन कोणती थेरी तर सेकंड वन कॉस्मोझोइक थेरी किंवा त्यालाच काय म्हणतात थेरी ऑफ पॅन्सपर्मिया. थेरी ऑफ पॅन्सपर्मिया. बघा या थेरीमध्ये काय सांगितलंय कॉस्मोझोइक थेरी. कॉस्मोझोइक थेरी किंवा त्याला सेकंड नेम आहे थेरी ऑफ पॅन्सपर्मिया. तुम्हाला MCQजमध्ये विचारलं जाऊ शकतं की बाबा फॉर एक्झाम्पल द थेरी ऑफ स्पेशल क्रिएशन स्टेट्स दॅट की काय माहीत पाहिजे तुम्हाला की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विच आर ओरिजिनेट फ्रॉम डॅश डॅश. मग तिथं माहीत पाहिजे कोणाच्या मार्फत तर गॉडच्या मार्फत. ठीक आहे. सेकंड काय तर थेरी ऑफ पॅन्सपर्मिया विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज डॅश डॅश. माहीत पाहिजे कोणतं वर्ड आहे सेकंड, त्याचं सेकंड नेम काय आहे तर कॉस्मोझोइक. बघा या थेरीमध्ये काय सांगितलं आहे तर जे काही सायंटिस्ट आहेत ते काय सांगतात किंवा ही थेरी काय स्टेटमेंट देते तर अर्थवरती जे लाईफ आहे किंवा अर्थ, आता तुम्हाला जनरली माहिती आहे सोलार सिस्टीममध्ये तुम्ही शिकलाय. बघा सोलार सिस्टीम म्हणजे काय जिओग्राफीमध्ये कुठेतरी शिकला असाल सोलार सिस्टीम की काय याच्यामध्ये काय म्हटलं जातं आपली जी सूर्यमाला आहे आकाशगंगा की ज्याच्यामध्ये काय अनेक प्लॅनेट्स आहेत. बरोबर, अनेक काय आहेत प्लॅनेट्स. मग त्या प्लॅनेट्समध्ये आपला एक काय आहे अर्थ आहे की ज्याच्यावरती आपण राहतो. बरोबर, मग या अर्थवरती म्हणजे हा जो अर्थ आहे त्याच्यामध्ये काय म्हटलं या थेरीत तर बघा ह्या थेरीमध्ये काय म्हणतात तर अर्थ हा जो एक प्लॅनेट आहे तो दुसऱ्या एखाद्या ग्रहाकडून आलेला आहे. काय सांगितले अर्थ हा जो प्लॅनेट आहे तो बाकीच्या कोणत्या तरी एखाद्या ग्रहाकडून आलेला आहे की तो एखाद्या छोट्या छोट्या स्पोर्सच्या मार्फत किंवा छोट्या छोट्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या मार्फत तो आपल्या अर्थवरती आलेला आहे आणि त्याच्यापासून मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स किंवा आपल्या अर्थवरती लाईफ डेव्हलप झालेलं आपल्याला बघायला मिळतं. असं या थेरीमध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे. बघा इट may have descended to the earth, came from other planets in the form of spores or microorganisms. काय म्हटलंय एखाद्या छोट्या छोट्या स्पोर्सच्या मार्फत इन दी फॉर्म ऑफ कशाच्या फॉर्ममध्ये तर छोट्या छोट्या स्पोर्सच्या मार्फत किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या मार्फत आपल्याला काय बघायला मिळते या थेरीमध्ये स्टेटमेंट काय सांगितलंय तर अर्थवरती जे लाईफ आहे किंवा अर्थ जो आहे तो दुसऱ्या एखाद्या प्लॅनेटकडून डेव्हलप झालेला आहे आणि त्याच्यावर जे राहणारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा जे लाईफ जे आहेत ते काय सांगितलंय छोटे छोटे स्पोर्सच्या मार्फत किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या मार्फत डेव्हलप झालेलं आपल्याला बघायला मिळतं. बघा इट मे हॅव डिसेंडेड टू दी अर्थ केम फ्रॉम अदर प्लॅनेट्स इन दी फॉर्म ऑफ स्पोर्स और मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज ए कॉस्मोझोआ और पॅन्सपर्मिया. त्यालाच काय म्हटले कॉस्मोझोआ किंवा पॅन्सपर्मिया आणि त्या थेरीला काय म्हणतात कॉस्मोझोइक थेरी म्हणतात. काय म्हणतात कॉस्मोझोइक थेरी. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की बाबा आत्तासुद्धा इन जनरल तुम्ही म्हणजे मंगळावरती पण म्हणतात की बाबा काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपल्याला बघायला मिळतात. बघा नेक्स्ट थेरी कोणती आहे थेरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन. आता जनरली आपण काय म्हणतो म्हणजे रिप्रोडक्शनची डेफिनेशन कशी केली जाते बघा
की जे प्री एक्झिस्टिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात किंवा प्री एक्झिस्टिंग लाईफ जे आहे त्याच्यापासून काय म्हणतोय आपण, न्यू ऑर्गॅनिझम्स किंवा न्यू इंडिव्हिज्युअल डेव्हलप होतात, प्रोड्यूस होतात. बरोबर. ही झाली रिप्रोडक्शनची डेफिनेशन. म्हणजेच एक पहिल्या अगोदरच अस्तित्वात असणाऱ्या जीवापासून दुसऱ्या जीवाची काय केली जाते, उत्पत्ती होते असं म्हणतोय आपण. मग याच्यामध्ये पण ते सांगितले की म्हणजे स्पॉन्टेनियस जनरेशन किंवा स्पॉन्टेनियस थेरीमध्ये काय म्हणतोय तर बघा, लाईफ विच इज ओरिजिनेटेड फ्रॉम ए नॉन लिव्हिंग मटेरियल स्पॉन्टेनियसली. ठीक आहे. स्पॉन्टेनियस मीन्स कंटिन्युअसली. काय म्हणतोय थेरीमध्ये तर जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, जे नवीन क्रिएट होणारे ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते कोणापासून क्रिएट होतात, तर नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सपासून. काय सांगितले, नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सपासून आपल्याला काय बघायला मिळतात, तर हे ऑर्गॅनिझम्स क्रिएट झालेले, डेव्हलप झालेले बघायला मिळतात. लक्षात येते बघा की ह्याच्यामध्ये मग ही थेरी तर म्हणजे कुठे जाऊन म्हणजे पुढे जाऊन जर आपण जरा विचार केला तर असं म्हणू शकत नाही की नॉन लिव्हिंग मटेरियल किंवा नॉन लिव्हिंग सबस्टन्सपासून कसे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ओरिजिनेट होणार आहे. विचार करा तुम्ही. हे स्टेटमेंट काय म्हणजे हे आहे का, करेक्ट आहे का, तर नाही. की ह्याच्यामध्ये म्हणजे ही थेरी सांगते की जे अगोदरचा जर विचार केला, छोटे छोटे जे स्पोर्स आहेत त्याचा जर विचार केला तर ते नॉन लिव्हिंग किंवा हे स्पोर्स आहेत, काही त्याच्यातले स्पोर्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे काय सांगितले तर नॉन लिव्हिंग म्हणजे नॉन लिव्हिंगच्या संदर्भात असतात. बरोबर. म्हणजे मग काय तर जे नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यापासून या थेरीमध्ये काय सांगितलं जातं आहे तर जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा अर्थवरचे जे लाईफ जे आहे ते आपल्याला नॉन लिव्हिंग मटेरियलपासून किंवा नॉन लिव्हिंग सबस्टन्सपासून काय केलं, कंटिन्युअसली फॉर्म झालेलं आपल्याला बघायला मिळतं किंवा त्यांची डेव्हलपमेंट ही कंटिन्युअसली होत असते. लक्षात येत आहे. परत बघा, The theory disproved by a Louis Pasteur explained that a life originated only from a pre-existing life or biogenesis. लुईस पाश्चरनं काय केलं, ही थेरी डिस्प्रूव्ह केली. म्हणजे लुईस पाश्चर ह्या थेरीच्या बाबतीत काय सांगितलंय, तो डिस्प्रूव्ह होता की काय असंतुष्ट म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये तो काय त्यानं स्वतःचं मत मांडलं की हे स्टेटमेंट जे आहे ते रॉंग आहे. हे स्टेटमेंट जे आहे ते रॉंग आहे की नॉन लिव्हिंग मटेरियलपासून किंवा नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सपासून कसे दुसरे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स क्रिएट होणार आहेत. मग त्यानं स्वतःचं स्टेटमेंट दिलं की काय, तो काय म्हणतोय तर तेव्हा त्यानं तिथं स्वतःची थेरी मांडली. कोणती, थेरी ऑफ बायोजेनेसिस. लुईस पाश्चर काय सांगतोय तर लाईफ ओरिजिनेट ओनली फ्रॉम ए प्री एक्झिस्टिंग लाईफ. काय सांगितलंय, बाय प्री एक्झिस्टिंग लाईफ म्हणजे जे अगोदर अर्थवरती जे अगोदरच अस्तित्वात आहे अशा ऑर्गॅनिझम्सपासून किंवा अशा जीवांच्यापासून काय होतात, नवीन जीव किंवा न्यू इंडिव्हिज्युअल किंवा न्यू ऑर्गॅनिझम्स डेव्हलप होत असतात किंवा तयार होत असतात, प्रोड्यूस होत असतात. हे लुईस पाश्चरचं स्टेटमेंट की त्याने थेरी ही स्पॉन्टेनियस जनरेशनची जी थेरी आहे ती डिस्प्रूव्ह केलेली आहे. लक्षात येते. परत नेक्स्ट कोणती तर थेरी ऑफ बायोजेनेसिस. बायो मीन्स व्हॉट, लाईफ. बायो मीन्स काय, लाईफ. अँड जेनेसिस म्हणजे काय, फॉर्मेशन. काय सांगितलंय मग या थेरीमध्ये काय म्हटले जाते बघा की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर ऑलवेज प्रोड्यूस्ड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लिव्हिंग फॉर्म्स बाय रिप्रोडक्शन, नॉट फ्रॉम ए नॉन लिव्हिंग ऑर लाईफलेस मॅटर्स. बघा या थेरीमध्ये काय सांगितलंय, लुईस पाश्चरनं म्हटलंयच इथं की काय जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते प्री एक्झिस्टिंग लाईफपासूनच फक्त आणि फक्त प्री एक्झिस्टिंग लाईफपासूनच ओरिजिनेट होतात. मग ही थेरी पण तेच सांगते की बायोजेनेसिस थेरीमध्ये काय सांगितलं आहे की जे लाईफ फॉर्मेशन जे होते, लाईफ फॉर्मेशन जे होतं आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं अर्थवरील ते काय सांगितलं आहे तर विच आर ऑलवेज प्रोड्युस्ड फ्रॉम, ते फक्त आणि फक्त कोणापासून प्रोड्यूस होतात, प्री लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. काय सांगितले, जे अर्थवरती अगोदरच अस्तित्वात असतात अशा ऑर्गॅनिझम्सपासून न्यू ऑर्गॅनिझम्स किंवा न्यू इंडिव्हिज्युअल्स काय होतात, प्रोड्यूस होत असतात. बाकी काय सांगितलं आहे हे फक्त त्याच्यापासून होतात तर नाही, फक्त अगोदरच अस्तित्वात आहेत अशा ऑर्गॅनिझम्सपासून ते क्रिएट होतात किंवा प्रोड्यूस होतात.
पण नॉन लिव्हिंग मॅटरपासून किंवा नॉन लिव्हिंग सबस्टन्सपासून ते प्रोड्यूस होत नाहीत. लक्षात येते. बघा ह्या ओरिजिन ऑफ लाईफमध्ये आपण कुठली कुठली थेरी बघितली. ओरिजिन ऑफ लाईफच्या अगोदर इव्होल्युशनची डेफिनेशन. इव्होल्युशन म्हणजे काय, तर जे काही अर्थवरील जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात ते काय होतात, त्यांच्यामध्ये आपल्याला ग्रॅज्युअली चेंजेस किंवा ग्रॅज्युअली डेव्हलपमेंट झालेली आपल्याला बघायला मिळते. त्या प्रोसेसला काय म्हणतात, इव्होल्युशन. बघा इव्होल्युशनची डेफिनेशन, ग्रॅज्युअली चेंजेस ऑकरिंग इन ए लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ओव्हर ए लॉंग पिरियड ऑफ टाईम. त्या ऑर्गॅनिझम्समध्ये काय सांगितले, अगदी बराच काळ चालणारे किंवा बराच वेळ होणारे जे चेंजेस असतात ते पण स्लोली किंवा अगदी हळूहळू ते जे चेंजेस होणारे असतात त्याला काय म्हणतात, इव्होल्युशन असं म्हणतात. मग प्रोटोबायोजेनेसिस म्हणजे तेच की काय, अर्थवर पहिल्यांदा लाईफ फॉर्मेशन झाली. अर्थवर पहिल्यांदा लाईफ फॉर्मेशन झालेली आपल्याला बघायला मिळाली. सेकंड काय, थेरी ऑफ इव्होल्युशन. थेरी ऑफ इव्होल्युशन त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या थेरीज आहेत तर बघा, फर्स्ट वन थेरी ऑफ स्पेशल क्रिएशन. ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं तर जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते फक्त आणि फक्त गॉडच्या मार्फतच डेव्हलप झालेले आपल्याला बघायला मिळतात. सेकंड थेरी कोणती आहे, कॉस्मोझोइक थेरी किंवा त्यालाच काय म्हणतात, थेरी ऑफ स्पॅन्सपर्मिया. ह्या थेरीमध्ये काय सांगितलंय की अर्थ हा जो प्लॅनेट आहे तो दुसऱ्या एखाद्या ग्रहाकडून आलाय आणि अर्थवरती जे लाईफ फॉर्म होते ते काय सांगितलंय, दी अर्थ केम फ्रॉम अदर प्लॅनेट्स इन दी फॉर्म ऑफ, म्हणजे दुसऱ्या एखाद्या ग्रहाकडून आपल्याला अर्थ डेव्हलप झालेली बघायला मिळते. कशाच्या फॉर्ममध्ये, इन दी फॉर्म ऑफ स्पोर्स और काय तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. अर्थ ही अगदी छोट्या छोट्या स्पोर्सच्या मार्फत किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या मार्फत आपल्याला दुसऱ्या एखाद्या ग्रहाकडून आलेली किंवा डेव्हलप झालेली बघायला मिळते. आणि अशा म्हणजे या स्टेटमेंटच्या द्वारे की काय सांगितलंय, अर्थवर लाईफ फॉर्म झालेलं बघायला मिळतं आपल्याला. थर्ड थेरी कोणती तर थेरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन. त्याच्यामध्ये काय बघितलं तर काय सांगितले, हे थेरी काय स्टेटमेंट देते तर जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स क्रिएट होतात किंवा प्रोड्यूस होतात ते कोणापासून तर नॉन लिव्हिंग मॅटरपासून किंवा नॉन लिव्हिंग मटेरियलपासून. लक्षात आहे. मग या थेरीला काय सांगितलंय, लुईस पाश्चर काय करतो तर डिस्प्रूव्ह करतो. लुईस पाश्चरचं स्टेटमेंट काय आहे तर तो काय म्हणतोय, अर्थवरती जे सगळे जे लाईफ आहेत किंवा जे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते फक्त आणि फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे प्री एक्झिस्टिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सपासूनच फक्त क्रिएट होतात किंवा प्रोड्यूस होतात. मग थेरी ऑफ बायोजेनेसिसमध्ये आपल्याला तेच स्टेटमेंट बघायला मिळते. कोणतं तर ऑन दी अर्थ the living organisms are produced from a pre-existing life. अर्थवरती जे अगोदरच अस्तित्वात असतात अशा जीवांच्या पासून न्यू इंडिव्हिज्युअल्स किंवा न्यू ऑर्गॅनिझम्स आपल्याला क्रिएट झालेले बघायला मिळतात, प्रोड्यूस झालेले बघायला मिळतात. सेकंड पॉईंट कोणता आहे तर केमिकल इव्होल्युशन ऑफ लाईफ. बघा केमिकल इव्होल्युशन ऑफ केमिकल इव्होल्युशन ऑफ लाईफ किंवा त्यालाच काय म्हणतात, या थेरीलाच काय म्हटलं जातं, सेल असेंबली थेरी, विच आर ऑल्सो कॉल्ड ॲज ए सेल असेंबली थेरी किंवा काय म्हटलं जातं बायोकेमिकल ओरिजिन ऑफ लाईफ, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज, याला किती नाव आहेत बघा, सेल असेंबली थेरी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ अँड बायोकेमिकल origin of life. origin of life तीन नावं आहेत, केमिकल इव्होल्युशन ऑफ लाईफ किंवा त्यालाच काय म्हटलं जातं सेल असेंबली थेरी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ अँड बायोकेमिकल
ओरिजिन ऑफ लाईफ. आता ह्याच्यामध्ये जनरली तुम्हाला माहीत आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची जी डेव्हलपमेंट आहे ती कशापासून होते तर सेल्सपासून. कशापासून सेल्सपासून. मग बॉडीमध्ये काय सांगितले आपल्या बॉडीमध्ये जे सेल्स ज्या असतात त्या सेल्समध्ये किंवा त्यांच्या कंपोजिशनमध्ये काही केमिकल कंपाऊंड्स किंवा काही केमिकल इलेमेंट्स आपल्याला इन्वॉल्व असलेले बघायला मिळतो. म्हणजे त्यांचा एक महत्त्वाचा रोल आहे. सेल फॉर्मेशनमध्ये काय सांगितले की केमिकल कंपाऊंडचं काय सांगितलं एक महत्त्वाचा रोल आहे की ज्याच्यामार्फत सेल्स काय होतात प्रोड्यूस होत असतात. लक्षात येते. मग बघा ह्या थेअरीच्या नुसार काय सांगितलं की लाईफ ओरिजिनेटेड ऑन दी अर्थ बाय ए कॉम्बिनेशन ऑफ सेव्हरल केमिकल्स थ्रू दी कॉन्स्टंट केमिकल रिएक्शन ओव्हर ए लॉंग पिरियड ऑफ टाईम. या थेअरीनुसार म्हणजे केमिकल इव्होल्युशन ऑफ लाईफ या थेअरीनुसार काय सांगितले तर अर्थवरील जे लाईफ आहे ते कशापासून ओरिजिनेट झालेलं आहे तर जे काही बाकीचे सगळे जे केमिकल्स आहेत सेव्हरल केमिकल्स ते काय होतात कंबाईन होतात एकत्र होतात आणि मग त्यांच्यामध्ये काय सांगितलं आहे एक केमिकल रिएक्शन. त्याच्यामध्ये काय होते केमिकल रिएक्शन होत असते. बघा लाईफ originated from a several chemicals आणि ते काय होतात कंबाईन होतात. काय होतात कंबाईन होतात. त्यांच्यामध्ये काय होते तर केमिकल रिएक्शन होते. काय होते केमिकल रिएक्शन घडून येते आणि त्याच्यामध्ये मग काय सांगितलंय त्यांच्यापासून काय होतात तर लाईफ फॉर्मेशन होते. काय होते लाईफ फॉर्मेशन होत असते. बघा लक्षात येते का या थेअरीनुसार काय सांगितले तर म्हणजे त्याच्या नावातच आहे की केमिकल इव्होल्युशन ऑफ लाईफ. लाईफची जे म्हणजे ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांच्या इव्होल्युशनमध्ये काही केमिकलचा सुद्धा महत्त्वाचा रोल आहे. म्हणून इथं आपल्याला सेकंड थेअरी जे इव्होल्युशनची जी सेकंड पॉईंट जो आहे तो केमिकल इव्होल्युशन बघायला मिळतो की ज्याच्यामध्ये काय म्हणतात अर्थवरील जे लाईफ आहे किंवा जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते कसे क्रिएट झालेत किंवा कसे डेव्हलप झालेत किंवा कसे प्रोड्यूस झालेत तर दे आर प्रोड्युस्ड फ्रॉम किंवा ओरिजिनेटेड फ्रॉम ए सेव्हरल केमिकल्स. असे अनेक केमिकल्स काय होतात कंबाईन होतात. काय सांगितले केमिकल कंबाईन्स होतात आणि त्यांच्यामध्ये काय बघायला मिळते आपल्याला केमिकल रिएक्शन झालेली बघायला मिळते आणि मग त्यांच्यापासून लाईफ फॉर्म झालेला आपल्याला बघायला मिळतं. बघा स्टेटमेंट अकॉर्डिंग टू दिस थेअरी लाईफ ओरिजिनेटेड ऑन दी अर्थ originated on the earth by a combination of several chemicals through a constant chemical reactions over a long period of time. त्याच्यामध्ये आपल्याला केमिकल रिएक्शन ही बऱ्याच वेळ झालेली दिसून येते आणि त्याच्यानंतर अर्थवर काय म्हणतोय आपण लाईफ फॉर्म झालेलं दिसून येतं. लक्षात येते. मग त्याच्यामध्ये पण काही थेअरी जसं आपण ओरिजिन ऑफ लाईफमध्ये काही थेअरी बघितल्या 4 थेअरी की थेअरी ऑफ स्पेशल क्रिएशन किंवा कॉस्मोझोइक थेअरी किंवा काय सांगितलं आहे तर स्पॉन्टेनियस थेअरी आणि थेअरी ऑफ बायोजेनेसिस ह्या जशा 4 थेअरी आपण बघितल्या तसंच केमिकल इव्होल्युशनमध्ये पण काय आपल्याला छोट्या थेअरीज बघायला मिळतात. छोटे स्टेटमेंट बघायला मिळतात. मग इन दॅट फर्स्ट वन पहिली थेअरी कोणती तर ओरिजिन ऑफ Earth and its a primitive atmosphere. Origin of Earth and its primitive atmosphere. ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे बघा ओरिजिन ऑफ अर्थ अँड इट्स अ प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर. याच्यामध्ये काय सांगितलं आहे की बिग बँग थेअरी तुम्ही ह्याच्यामध्ये ऐकलं असेल.
बिग बँग थेरी, हॉलिवूडचे जे पिक्चर्स वगैरे मूवी बघितले असतील तुम्ही, की त्या थेरीमध्ये किंवा या मूवीमध्ये बिग बँग थेरी, बिग बँग वर्ड हा ऐकलेला आहे की ही थेरी काय सांगते, तर स्पेसमध्ये म्हणजे आपल्या अवकाशात किंवा या अंतराळात काय सांगितलं आहे, काय होतं, तर मोठे मोठे ॲस्टेरॉइड्स काय होतात, एकमेकांवरती आदळले बघायला मिळतात आणि त्यांच्यापासून काय म्हणतोय, तर छोटे छोटे पार्टिकल्स किंवा छोटे छोटे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स क्रिएट झालेत. बघा थेरी काय सांगितले, तर विच इज एक्सप्लेन बाय बिग बँग थेरी बाय जॉर्ज लेमेट्री. सायंटिस्ट बघा, जॉर्ज लेमेट्री हा सायंटिस्ट काय सांगतो, तर त्यानं कोणती थेरी काढली, बिग बँग थेरी. या थेरीलाच काय म्हटलं जातं, बिग बँग थेरी म्हटलं जातं. की काय सांगते ही थेरी किंवा काय स्टेटमेंट देते बघा, विच इज स्टेट दॅट as the universe originated about 20 billion years ago by a single huge titanic explosions. की त्याच्यामध्ये टायटॅनिक एक्सप्लोजन आपल्याला झालेलं बघायला मिळतं, म्हणजेच दोन मोठमोठे ॲस्टेरॉइड्स किंवा मोठमोठे प्लॅनेट्स एकमेकांवरती आपल्याला आदळलेले बघायला मिळतात, त्यांचं एक्सप्लोजन झालेलं बघायला मिळतं. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की टेम्परेचर, तिथलं जे टेम्परेचर असेल ते हळूहळू डिक्रीज झालेलं बघायला मिळतं. आणि त्याच्यामध्ये मग काय सांगितलं आहे की टेम्परेचर डिक्रीज झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतं आहे, तर युनिवर्सची फॉर्मेशन आपल्याला झालेली बघायला मिळते. युनिवर्स म्हणजे काय, तर विश्व, युनिवर्सची फॉर्मेशन झालेली बघायला मिळते. मग त्याच्यामध्ये बघा की त्या युनिवर्समध्ये आता जनरली तुम्हाला माहिती आहे की काय सांगितलं आहे बघा, युनिवर्स कसं फॉर्म होतं आहे, हे युनिवर्स असेल, तर युनिवर्स फॉर्म होत असताना किंवा काय सांगितलं आहे, युनिवर्स फॉर्म होत असताना त्याच्यामध्ये काही कसे फॉर्म होत आहेत, तर काही सुपर क्लस्टर्स हे काय होतात, सुपर क्लस्टर्स पासून युनिवर्स, लक्षात ठेवा, सुपर क्लस्टर्स पासून युनिवर्स. त्याच्यानंतर काय सांगितले, सुपर क्लस्टर्स कशापासून फॉर्म होतात, तर क्लस्टर्स किंवा ॲस्टेरॉइड्स, क्लस्टर्स. त्याच्यानंतर क्लस्टर्स कशापासून फॉर्म होतात, तर वेगवेगळ्या गॅलेक्सीज, बघा इकडे लक्ष द्या की युनिवर्सची फॉर्मेशन कशी झाली आहे, बघा की म्हणजे बिग बँग थेरी काय स्टेटमेंट देते की मोठे मोठे टायटॅनिक एक्सप्लोजन आपल्याला तिथे झालेलं बघायला मिळतं, की मोठे मोठे दोन ॲस्टेरॉइड्स असतील किंवा क्लस्टर्स असतील त्यांचं एक्सप्लोजन झालेलं बघायला मिळतं. मग त्याच्यामध्ये बघा की युनिवर्स कशापासून फॉर्म झालं आहे, तर सुपर क्लस्टर्स कशापासून फॉर्म झाले आहेत, क्लस्टर्सपासून. आणि क्लस्टर्स काय सांगितले कशापासून, तर गॅलेक्सीज, म्हणजे अनेक गॅलेक्सीज एकत्र येऊन अनेक क्लस्टर्स एकत्र येऊन सुपर क्लस्टर्स, आणि त्या सुपर क्लस्टर्सपासून युनिवर्सची फॉर्मेशन आपल्याला झालेली बघायला. मग गॅलेक्सीज लक्षात ठेवा की गॅलेक्सीज कशा फॉर्म होतात, तर अनेक सोलार सिस्टीम आपल्या स्पेसमध्ये आपल्याला सोलार सिस्टीम्स प्रेझेंट असलेले बघायला मिळतात आणि मग गॅलेक्सीज फॉर्म होतात. आणि त्या सोलार सिस्टीम त्याच्यामध्ये काय असतात, तर प्लॅनेट्स
लक्षात ठेवा की जर तुम्ही हे बघितलं जिओग्राफीमध्ये तुम्ही शिकला असाल सोलर सिस्टीममध्ये, आपल्या सोलर सिस्टीममध्ये किती प्लॅनेट्स आहेत रे? टोटल किती प्लॅनेट्स आहेत? 9 प्लॅनेट्स आहेत आणि त्यातील आपला अर्थ किती नंबरचा आहे? अर्थचा नंबर किती आहे? तर 3rd रँकचा. की सोलर सिस्टीममध्ये काय सांग बघतोय आपण या प्लॅनेट्समध्ये अर्थ आपली किती नंबरला आहे? तर 3 नंबरला. ठीक आहे. रिमेनिंगचा जो पार्ट असेल तो आपण नेक्स्ट पिरियडला बघूयात. थँक्यू.